परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आता सायंकाळचे 6 वाजत आहेत। हे पाहू शकता 17:52 झालेत, म्हणजे आता 8 मिनिटात 6 वाजतील। आणि आज आहे शुक्रवार। सोमवारी 22 जानेवारीला सुट्टी डिक्लेअर झाली हे आत्ताच आम्हाला कळालं। आता संदीपचा फोन आलेला, कारण मी त्यांना बोलत होते की जर सोमवारी सुट्टी आली ना तर मी माहेरी गेले असते, कारण आनेला शनिवार आणि रविवार सुट्टी असते। तर त्याला लागून एखादी सुट्टी आली तर म्हटलं 2-3 दिवसासाठी आपण जाऊन यावं, कारण माझ्या बहिणीच्या मुलीला म्हणजे मिस्टीला खूप दिवस झाला मी पाहिलं नाहीये, तर आम्ही खूप मिस करतोय। आणि आनेच्या मागच्या 10-12 दिवसाच्या सुट्ट्या आम्ही सर्व फिरण्यामध्येच गेल्यात, तर म्हटलं जाऊन येऊया। तर आताच त्यांचा फोन आलेला की तुला जर जायचं असेल तर जाऊ शकते, सुट्टी डिक्लेअर झालीये। तर आता 6 वाजलेत, आता लगेच तिकीट काढतायत आणि एक सव्वा तासात गाडी आहे, तर मला निघायचं आहे। मी आता गाजरचा हलवा करत होते, त्यासाठी गाजर कट केले, तुम्हाला दाखवते। आणि आता एवढी गडबड झाली आहे ना, हलवा पण करायचा आहे, पॅकिंग करायची आहे, सर्व काही करायचं आहे। आणि तुम्हाला बोलताना दम सुद्धा लागतोय, कारण आता 1च तास आहे। मी काय काय करू, पॅकिंग करू, काय काय करू, काही कळत नाहीये। तर आज मी झटपट हलवा करते। ती रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये शेअर केली आहे, ते तुम्ही पाहिलीच असणार। तर चला आता या ब्लॉग मध्ये तर मी जास्त नाही बोलणार, पॅकिंग करून गाडीत बसल्यानंतरच हा ब्लॉग मी कंटिन्यू करेल। तर 1 तास होता माझ्याकडे, पॅकिंगही केली आणि हलवा देखील बनवलाय। याची डिटेल रेसिपी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहिलीच असणार। आता आम्ही निघालोत, तर जाता जाता वाटेमध्ये हे पाहू शकता 22 जानेवारीची जोरात तयारी पुण्यामध्ये सुरू आहे। आणि गाडीत बसल्यानंतर मी का व्लॉग कंटिन्यू नाही केला, हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे। गुड मॉर्निंग मिष्टीला भेटायला एक्साइटेड। मिष्टीला हेडफोन केले। हाँ मिष्टी, ओ मिष्टू 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 कोणासोबत आली? कशा चुपचाप बसली आधी ते असं तर आता आम्ही सकाळी माहेरी पोहोचलोय। आणि इकडे 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 बघा कसा पळतोय। कुठे आला तू? आणि नर्सीला आला। मिष्टीला भेटला ना? मिष्टीला भेटलो आम्ही, खूप छान गप्पा मारल्या। आता मिष्टी आंघोळ करून छान छान झोपलीये। तर आता तोपर्यंत आम्ही देखील नाश्ता करतो। आईने काय बनवलं माहिती का खायला? अप्पे। हा, आणि तुला आवडतात ना? आणायला अप्पे आवडतात। चला आता मग आपण छान नाश्ता करूयात। हो चला। हे आहेत इन्स्टंट अप्पे। तू मागे सर, व्यवस्थित बस, मोबाईल ठेवून दे तिकडे। हे थोडस सांडलं बाळा माझ्याकडून। हा ठीक आहे, खाली ठेव, सोड ना तू। चला फिनिश करायचं आहे, सर्व फिनिश करायचं। काय त्या प्लेट मध्ये काय खाल्लं? मी बोर सॉरी बोर नाही, गुवावा। आणा आता ते दे। चला ते अप्पे फिनिश कर पटापट। हे इन्स्टंट अप्पे बनवलेत, म्हणजे रवा आणि दहीचे, पण छान सॉफ्ट झालेत। मिष्टी, कोण आलं तुला भेटायला? दादा आला? असं ना थांबा बाळाला, कोण आला ना? मिष्टी, दादा आला? दादा म्हणाली आता इकडे इकडे दादा, हे बघ हे बघ हे बघ हे बघ इकडे दादा। दादा पायाकडे पाडली। दादानं काय आणलं तुला? दादा काय आणलंय? काय आणलं? अरे मिष्टू, मिष्टीला माझा ड्रेस आवडला वाटतं, डिझाईन पाहिली। ते फ्लावर दिसायले तिला। तर दुपारी अप्पे खाऊन मी जी झोपली आहे 2-3 तासांनी, आत्ताच उठली सायंकाळी। त्यानंतर आता आम्ही मिष्टी सोबत खेळतोय। मिष्टी पण खेळतीये, हो ना? ए दादा आमच्या, आणि दादा कुठे आहे? दादानी काय आणलं? मग काय आणलं? ए दादा काय आणलं तू मिष्टीला?
झाली आहे? चिंपो. आ? छान वाटतीये ना? क्यूट क्यूट रॅबिट वाटायली काय? बनी. बनी. हा बनी. क्यूट क्यूट बनी आहे. क्यूट क्यूट बनी. अरे पिल्लू. ओ आणि किती क्यूट आहे. आपण हिला घेऊन जाऊ का? बुर जाऊ आपण. बुरबुर जाऊ. बुरबुर जाऊ. मम्मालाच पाहती. मम्मालाच पाहती. मम्मालाच पाहती. आपण बुर जाऊ. चल बुर जाऊत का? बुर जाऊ. बुर जाऊत का? हे बघ मिष्टी दादा कुठे चाललाय? मी अमेरिका चालले. बाय मिष्टी. अमेरिकेत डायरेक्ट. हा आत्ताची फ्लाईट आहे. बापरे. सकाळी सकाळी पोहोचणार. 8 वाजता. दादा मिष्टीला घेऊन जाणार आहे अमेरिकेत. मिष्टीला अलाउड नाहीये. का बरं? कारण की तिथं बेबी इज नॉट अलाउड. कारण की ती उलटी ते करती नाही म्हणून. उलटी करती म्हणून नाही नेणार. हा बघ मिष्टी तुला दादा नाही घेऊन जातोय. दादा नाही घेऊन जातोय. हा दादाची कट्टी आता. तर आता इथे मी बनवते हलव्याचे दागिने आमच्या मिष्टीसाठी. कारण उद्या आहे आमच्या मिष्टीचं बोरनान. तर हे मी पुण्यावरूनच बनवून घेऊन येणार होते. त्यासाठी लागणारं सर्व काही सामान मी घेऊन ठेवलेलं. पण अचानक इकडे यावं लागलं म्हणून सर्व सामान मी इकडे घेऊन आली आहे. कारण हे दागिने बनवण्यासाठी फारसा वेळ नाही लागत. पण रात्री बनवून ठेवलं तर सकाळपर्यंत ते ड्राय होतात. म्हणून मी हे सर्व काही रात्री बनवून ठेवलं. आणि त्यानंतर सकाळी उठून ज्या ठिकाणी आम्ही हे बोरनान करणार आहोत तिथे थोडेफार डेकोरेशन केलेलं आहे. तर इथेच आता मिष्टीचं बोरनान होईल. तर तुम्हाला जर पाहायचं असेल तिचे हलव्याचे दागिने मी कसे बनवलेत तर मला कमेंट करा. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेलच. आणि त्यानंतर मिष्टीचे बोरनान कसे केले ते देखील शेअर करेल. तर आजचा व्लॉग मात्र मी इथेच एंड करते. कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर असे छान छान व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.